जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणींना सोडवता येते. फक्त त्या अडचणी कशा प्रकारे सोडवता येईल याचा सकारात्मक विचार केला पाहिजे. महाराजांनी आपल्याला एवढी चांगली बुद्धी दिली आहे, त्याचा वापर केला पाहिजे. स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. नाहीतर असा कोणताच प्रश्न नाही किंवा अशी कोणतीच समस्या नाही की ज्याचं उत्तर आपल्याला भेटत नाही. या ब्रह्मांडात प्रत्येक अडचणींवर, समस्यांवर उत्तर असतं. ते तुम्हाला त्या उत्तराकडे देखील नेत असतं, पण आपलं त्याकडे दुर्लक्ष होत असतं. आपण त्याचा कधी विचारच करत नाही. मग व्यक्ती फक्त स्वतःला तरी दोष देत बसतो, नाहीतर स्वतःच्या नशिबाला दोष देतो. जीवन म्हटलं की सुखदुःख हे येतच राहणार. ते तुमचे प्रारब्ध असते. कर्म असतात, ते भोगावेच लागतात. पण नामस्मरण, संयम, स्वीकार आणि सत्कर्म यांच्या मार्गानेच कोणतेही अडचण, दुःखे ही दूर करता येतात. हा संदेश प्रत्येक भक्तासाठी, संघर्ष करणाऱ्या त्या व्यक्तीसाठी आणि मानसिक शांतता शोधणाऱ्यासाठी आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐक. स्वामी महाराजांनी तुझ्यासाठीच हा संदेश दिला आहे, तो नक्की ऐक. व्हिडिओला लाईक करून शेअर कर. आणि जर तुम्ही आपल्या स्वामी कृपा 11 या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून जवळ असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा. त्यामुळे असेच स्वामींचे प्रेरणात्मक व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि तुम्हाला माहीतच आहे, श्री स्वामी समर्थ या नामातच आहे प्रचंड शक्ती. या नामातच आहे सर्व संकटावर उत्तर दडलेलं आहे. स्वामी महाराज नेहमी सांगत असतात की जीवनात येणाऱ्या अडचणी या शिक्षण देण्यासाठीच येतात, तोडण्यासाठी नाही. प्रत्येक संकटामागे परमेश्वराची एक योजना असते. आपण त्या अडचणींना कसे सामोरे जातो यावर आपले जीवन घडत असते. स्वामी म्हणतात, अडचण आली की घाबरू नकोस, कारण संकट हे कधीही एकटं येत नाही, ते सोबत घेऊन येतं शहाणपण. जीवनात दुःख, अपयश, आजार, आर्थिक अडचणी, नात्यातील ताण हे सर्व क्षणिक असतात. पण त्या काळात माणसाची श्रद्धा, संयम आणि धैर्य हे कसोटीला लागत असते. स्वामींच्या मते अडचणी सोडवायच्या असतील तर सर्वात आधी मन शांत ठेवणं गरजेचं आहे. घाई, राग, भीती यांमध्ये घेतलेले निर्णय हे नेहमीच चुकीचे ठरत असतात. संकटाच्या वेळी काही क्षण डोळे मिटून स्वामींचं नाम घ्यावं. श्री स्वामी समर्थ हा नामजप मनाला स्थैर्य देतो आणि विचारांना योग्य दिशा देतो. स्वामी हेही सांगतात की आपण जे पेरतो तेच उगवतं. आज जीवनात जर त्रास असेल तो आपल्या पूर्वकर्माचा परिणाम असू शकतो, पण त्याचा अर्थ असा नाही की आपण काहीच करू शकत नाही. सत्कर्म, सेवा, प्रामाणिकपणा आणि भक्ती यामुळे कर्माची दिशा ही नक्कीच बदलते. स्वामी म्हणतात, वाईट काळाला दोष देण्यापेक्षा स्वतःला बदल. अडचणीमधून बाहेर पडण्यासाठी स्वामी स्वीकाराची शिकवण देतात. जे घडतंय ते देवाच्या इच्छेनं घडतंय हे मनापासून स्वीकार, आणि तेव्हाच दुःख हलकं होत असतं. विरोध, तक्रार, प्रश्न यांनी मन अधिक अस्वस्थ होतं. स्वीकारामध्येच समाधान दडलेलं असतं. स्वामी समर्थ भक्ताला नेहमी हेच सांगतात की तू एकटा नाहीस. ज्यावेळी सगळे साथ सोडतात त्यावेळी परमेश्वर सर्वात जवळ असतो. अंधार जास्त असेल तर प्रकाश जवळच असतो. संकट हीच त्या प्रकाशाकडे जाण्याची वाट असते. स्वामींच्या शिकवणीनुसार अडचणी सोडवण्यासाठी धैर्य, श्रद्धा आणि वेळ या 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. वेळ प्रत्येक जखम भरून काढत असते. फक्त आपण श्रद्धा सोडायची नाही.
स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवून आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे करत राहिलं पाहिजे. तेव्हाच मार्ग हा खुला होतो. शेवटी स्वामी एकच सांगतात, संकट तुला मोडायला नाही तर घडवायला येत असतं. विश्वास ठेव, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. हीच भावना मनात ठेवली तर जीवनातील कोणतीही अडचण, कोणत्याही समस्या आपल्याला कधीच हरवू शकत नाही. कारण स्वामी माऊली आपल्या पाठीशी उभे असतात. ते सतत मार्गदर्शन करत असतात. श्री स्वामी समर्थ.